नमस्कार, मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर आपल्याला आहे ना आपल्या पारंपरिक पद्धतीच्या करंज्या करायच्या आहे। त्यासाठी ना मी रवा छान पाव किलो रवा घेतलेला आहे, तो छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी ना गूळ मिक्स केलेलं आहे, त्याच्यात थोडंसं गरम होतं तोवरच आणि छान मिक्स करून घेतलेले। आणि आता इथे ना थोडंसं दुधाचा हबका मारून मी परत एकजीव करून घेते आणि रात्रभर मी असंच झाकून ठेवणार आहे। तर रवा आपला छान मुरून होतो, असं म्हणजे नरम होतो, अगदी मऊसूत। तर चला इथे आता दुसऱ्या दिवशी ना मी सकाळी 1 चमचा डाळीचं पीठ घेतलेली, चवीनुसार मीठ घेतलेले आणि पाव चमचा गावरानी तूप ॲड करते आणि छान हाताला चोळून असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे। नंतर ना आपल्याला जसं अंदाजाप्रमाणे घट्टसर लागेल त्याप्रमाणे पाण्याचा हापका मारून मारून पीठ घट्टसर उंडा असा भिजून घ्यायचा आहे पिठाचा। आणि आपल्याला आहे ना 10 मिनटं इथं आहे ना मी पीठ आता रेस्ट करायला ठेवते। तर लगेच चला दुसरी तयारी करून घेऊ आपण। आता आपला इथे येणार रवा छान मऊसूत असा भिजून झालेला आहे। मी आता सुंठ टाकलेली आहे थोडीशी फ्लेवरसाठी आणि ते ना जायफळ किसून घेतलेले, जायफळ फ्लेवरसाठी। आणि खोबरं आहे ना, ते खोबरं मी भाजून घेतलेले गोल्डन रंग येईपर्यंत। खोबरं पण मिक्स करायचं आहे याच्यात आणि छान सगळं व्यवस्थित मटेरियल टाकून छान मिक्स करून घेतलेले। आणि आता इथे करंजी भरायला सुरुवात करते मी। तर करंजी आपल्याला कसं आहे ना, आपल्या करंजीमध्ये भरपूर प्रकार असतात, कोणी कशा पद्धतीच्या भरता, कोणी आहे ना असं मोदकसारख्या आकारात भरता। तर मग आमच्याकडे हीच पद्धत आहे। आणि आता अशा झाकणाच्या साह्याने आहे ना मी एक झाकण घेऊन घेतलेले, त्याच्या साह्यानेच मी करंजी करते, म्हणजे एकसारख्या दिसतील, दिसायला पण सुंदर दिसतील आणि एका आकारामध्ये येतील। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी करंजी केलेली। आणि माझ्याकडे ना फिरकी पण होती, पण मुलींचं हर्षू नव्याचं काय चालू होतं, नाही आपल्याला ना असं डिझाईनच्या करायच्या, म्हणून मी ते ना काटेरी चम्मच घेऊन घेतलेले, त्याच्या साह्याने ना डिझाईन करून घेते, बघू शकता तुम्ही। तर छान म्हणजे बघायला पण सुंदर दिसते ना, तर आलेली पण तशीच छान आहे आणि मस्त दिसते। तर चला आता इथे ना माझ्या म्हणजे बऱ्याच अशा करंज्या लाटून झालेले, तर मग मी तळायला घेते, सुरुवात करते। तर हर्षू आहे ना, हर्षू म्हणते, तर मम्मी मी मदत करते। तर म्हटलं चल ठीक आहे। तर आता हर्षालीला इथं लाटायला लावलेले आहे, तर हर्षू लाटते। आणि कसं मुलीच्या जातीला आधी म्हणताना आईची सून, मग नंतर दुसऱ्याची सून, तर असं आपण छोटे छोटे गोष्टी ना मुलींना शिकवायला पाहिजे। तसं माझ्या दोघी पण मुली हर्षू नव्या करता काम सगळं। हर्षाली तर स्वयंपाक वगैरे सगळं टोटल म्हणजे सगळेच कामं करते ती। तर कसं आपल्याला पण असं शिकवलेलं राहिलं ना, मग आपल्यालाच नंतर उपयोगी पडतं। तर कसं आणि खास करून मुलींना पण ती आवड पाहिजे, तसं मुलींना, माझ्या दोघी मुलींना आवड आहे। तर बघा इथे छान प्रकारे तिने जशा मी करंज्या भरल्या तशाच तिने अगदी भरलेल्या आहे आणि छान डिझाईन करून घेतलेली मस्त। तर मी आता इथे लगेच बघा तळायला पण सुरुवात करते आणि छान माझ्या करंज्या गोल्डन रंग येईपर्यंत ना तळून घ्यायचे आहे मस्त, अगदी खुसखुशीत तळून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर, जास्त फास्ट गॅस नाही करायचा करंजी तळताना। तर हे बघा इथे आता माझ्या जवळजवळ हे ना करंज्या, सर्वच करंज्या तळून झालेल्या आहे, म्हणजे तळत आलेल्या आहे। तर बघा अगदी। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आहे ना सुनीता लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपले दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पण छान छान व्हिडिओ अपलोड केलेली आहेत मी ऑलरेडी, सप्ताह काळामधले पण व्हिडिओ मी आहेत ना भरपूर अपलोड केलेले आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता। तर बघा, तर आपली करंजी छान तळून झालेली, तोडून पण दाखवू शकते बघा किती छान खुसखुशीत आलेली। चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, धन्यवाद।